आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, ॲम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 8803 36 37 38। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन। कृष्णा नदीची आयर्विन पूल येथील पाणी पातळी उद्यापर्यंत अंदाजे 30 ते 32 फूट पर्यंत होण्याची शक्यता। कृष्णा, कोयना, वारणा नदीच्या मुक्त पाणलोट क्षेत्रात पर्जन्यवृष्टी झाली असल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असून आज 1 ऑगस्ट रोजी 2 वाजता आयर्विन पुलाजवळील पाणी पातळी 26 फूट 2 इंच इतकी नोंदवण्यात आली आहे। नदीकाठच्या गावातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी सतर्क राहावे असे आवाहन सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सीमा मोहिते यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे। कोयना धरणातून 33,826, धोम 8,219, कन्हेर 6,072, उरमोडी 4,962, तारळी 3,596 व वारणा धरणातून 6,900 क्युसेस विसर्ग सुरू आहे। दिनांक 31 जुलै 2026 रोजी मुक्त व धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचे प्रमाण जास्त होते, त्यामुळे कृष्णा नदीची आयर्विन पूल येथील पाणी पातळीमध्ये वाढ होऊन उद्यापर्यंत अंदाजे 30 ते 32 फूट पर्यंत होण्याची शक्यता आहे। नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये। प्रशासनाकडून वेळोवेळी अद्ययावत माहितीचे निवेदन देण्यात येईल। अधिक माहितीसाठी सांगली पाटबंधारे विभागाच्या पूर नियंत्रण कक्षातील 0233 2301 820 230 29 25 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे।